परिमेय संख्यांचा आपण अभ्यास करण्याअगोदर आपल्याला काही इतर प्रकारच्या संख्या माहीत पाहिजेत की त्यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या कोणत्या तर 1, 2, 3 अशाच पद्धतीनं पुढे मोज संख्या असतात, त्या सर्व नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या ही 1 असते आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येत नसते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या, आता पूर्ण संख्यांची सुरुवात ही शून्यापासून होते। 0, 1, 2, 3, 4 अशाच पद्धतीनं पुढे असंख्य आहे। म्हणून पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर 0। म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजेच पूर्ण संख्या आहेत, त्यामध्ये फक्त 0 ही संख्या वाढलेली आहे। म्हणून पूर्ण संख्यांचा गट अशा प्रकारचा आहे। त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या, आता पूर्णांक संख्यामध्ये या पूर्ण संख्या तर येतातच, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा असंख्य आहेत। मग पूर्णांक संख्यामध्ये या पूर्ण संख्या धरून आणखी कोणत्या संख्या वाढतात तर त्या वाढतात -1, -2, -3 अशाच प्रकारे -4, -5, -6 ह्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात। मग पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या सांगता येत नाही। यापुढं कितीही पुढं आपण कंटिन्यू करू शकतो, तसंच इकडंही पुढं आपण कितीही कंटिन्यू करू शकतो। त्याच्यामुळे ह्याला शेवट नाही आणि ह्याला सुरुवातही नाही, लक्षात घ्या। आणि त्यामुळं पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठीही संख्या सांगता येत नाही। त्यानंतर पुढचा प्रकार आहे जो आपला घटक आहे तो म्हणजे परिमेय संख्या। परिमेय संख्या, मग परिमेय संख्या कोणत्या तर ह्या सर्वच्या सर्व पूर्णांक संख्या यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणणार आहे। मग या असून आणखी कोणत्या आहेत यामध्ये परिमेय संख्यामध्ये तर आपल्या भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे पूर्णांक आणि यामध्ये वाढतात ते अपूर्णांक। म्हणजे अपूर्णांक कोणते, अपूर्णांक तर अपूर्णांक कोणते तर धन आणि ऋण अपूर्णांक सगळेच आले। ह्या कशा, ह्या धन संख्या आहेत आणि ह्या ऋण संख्या आहेत, ह्या पूर्णांक आहेत। सेम याच पद्धतीनं धन अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक हे सगळेच यामध्ये आले आणि ते सर्व अपूर्णांक तसेच पूर्णांक या सगळ्यांना मिळून परिमेय संख्या म्हणतात। मग अपूर्णांक आणि पूर्णांक या सर्व संख्यांना मिळून काय म्हणतात परिमेय संख्या। उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ कोणते, 0 तर आलाच, ही सुद्धा परिमेय संख्या आहे। त्यानंतर 1/2 ही परिमेय संख्या, त्यानंतर 15 ही परिमेय संख्या आहे, ऋण 47 ही परिमेय संख्या आहे, त्यानंतर ऋण 17/19 ही पण परिमेय संख्या आहे। म्हणजे 0 आलीच, त्याचबरोबर धनापूर्णांक, धनपूर्णांक, ऋणपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक अशा प्रकारच्या अपूर्णांक आणि पूर्णांक या सर्वांना मिळून आपल्याला परिमेय संख्या असं म्हणायचं आहे। हे लक्षात आपण ठेवायचं आहे। आता परिमेय संख्याबरोबर आपल्याला अपरिमेय संख्या हाही भाग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षात घेतला तर तुम्हाला त्यातला फरक लक्षात येईल की अपरिमेय संख्या म्हणजे काय।
अपरिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या कुणाला म्हणायचं? तर ज्या परिमेय संख्या नाहीत, म्हणजे ज्या अशा प्रकारच्या संख्यांना परिमेय संख्या म्हणायचं. मग ह्या अशा प्रकारच्या संख्या ज्या नाहीत त्यांना अपरिमेय म्हणायचं. मग आणखी काय? तर त्या अपरिमेय संख्या कशा पद्धतीच्या लिहिल्या जातात? तर त्या अशा पद्धतीने लिहिल्या जातात. वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 अशा प्रकारे आपल्याला ह्या अपरिमेय संख्या लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे काय? याचा अर्थ काय? 3चं वर्गमूळ म्हणजे आपण इथं जर 4चं वर्गमूळ काढलं तर 2 येतं, पण इथं 3 आहे. मग 3चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे काय? समजा आपण 25 घेतलं तर 25चं वर्गमूळ आलं 5. म्हणजे काय? 5 गुणिले 5 केल्यानंतर 25 येतं. म्हणजे 25 ही संख्या कोणत्या संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यावर येते? तर 5. आणखी घेतलं उदाहरण 36. मग 36 ही संख्या कोणत्या संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर येते? तर 6. तसं 3 ही संख्या कोणत्या संख्येचा 2 वेळा गुणाकार केल्यावर येते? तर ते सांगता येत नाही. आणि म्हणूनच तर ही अशीच संख्या लिहावी लागते. 3चं वर्गमूळ निघत नाही. हे वर्गमूळ आहे. 25चं वर्गमूळ 5, 36चं वर्गमूळ 6. तसं 3चं वर्गमूळ सांगता येत नाही, 2चंही वर्गमूळ सांगता येत नाही. मग ज्यांचं वर्गमूळ सांगता येत नाही तर अशा पद्धतीने येणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. लक्षात घ्या. त्यानंतर धनपरिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋणपरिमेय संख्या असते आणि ऋणपरिमेय संख्येची विरुद्ध संख्या धनपरिमेय संख्या असते. हा रोल आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. मग मी उदाहरण दाखल इथं लिहितो की काय महत्त्वाचं आहे. तर 4 समजा ही एक परिमेय संख्या आहे. तर 4ची विरुद्ध संख्या, 4ची विरुद्ध संख्या ऋण 4 अशी आपल्याला सांगायची असते. हा आहे पूर्णांक. आता याच ऐवजी मी अपूर्णांक घेतला. ऋण 1/3 ची विरुद्ध संख्या मग ऋण 1/3 ची विरुद्ध संख्या असेल 1/3. म्हणजे काय केलं आपण? या परिमेय संख्येचं रूपांतर या परिमेय संख्येमध्ये केलं. का? तर हे अशा पद्धतीची विरुद्ध संख्या आपल्याला लिहायची आहे. मग जर का अशाच पद्धतीने तुम्हाला जर विचारलं की 0 हा पूर्णांक कसा आहे? आता इथं बघा, धनचं ऋण केलं विरुद्ध संख्या आणि इथं ऋण आहे, या ऋणाची विरुद्ध संख्या धन केली. मग 0ची विरुद्ध संख्या काय? तर 0ची विरुद्ध संख्या आपल्याला जर लिहायची असेल तर आपल्याला हे माहीत पाहिजे की 0 कसं आहे. हे जसं 4 धन आहे, हे ऋण 1/3 हे ऋण आहे. तर मग 0 कसं आहे? धन आहे की ऋण आहे? मग आपल्याला इथे हे लक्षात घ्यायचं आहे की 0 हा जो पूर्णांक आहे, हा पूर्णांक धनही नाही आणि ऋणही नाही. 0 हा धनही नाही आणि ऋणही नाही आणि म्हणून 0ची विरुद्ध संख्या ही 0च असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हा नियम हे रूपांतर करताना हे लक्षात घेऊन करावं लागणार आहे. त्यानंतर पुढचा रूल लक्षात घ्या, महत्त्वाचा नियम, की कोणतीही परिमेय संख्या, कोणतीही, उदाहरणार्थ 17 घेतली, कोणतीही परिमेय संख्या आणि 1 यांचा गुणाकार, कोणतीही परिमेय संख्या आणि 1
यांचा गुणाकार घ्या तर तो काय येणार? 17च येणार. याच पद्धतीनं कोणतीही परिमेय संख्या, कोणतीही एनीवन, कोणतीही परिमेय संख्या आणि 1 यांचा भागाकार पण काय येतो? तीच परिमेय संख्या येतो. त्याच संख्या एवढा असतो. कोणतीही संख्या घ्या तुम्ही, इथं धन घ्या, ऋण घ्या, कोणतीही घ्या, फक्त इथं 0 घेता येणार नाही. जरी 0 घेतलं तरी त्याचाही भागाकार 0च येणार. म्हणून लक्षात घ्या, 1 ने गुणलं किंवा 1 ने भागलं तर त्या परिमेय संख्येवर काहीही फरक पडत नाही. उत्तर तीच परिमेय संख्या राहतं. 19ला भागलं 1 न तर 19च आलं. 17ला 1 ने गुणलं तर 17च आलं. म्हणजे 1 ने गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर काहीही फरक पडत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर 1 या संख्येचा गुणाकार व्यस्त, उदाहरणार्थ 1 चा गुणाकार व्यस्त हा 1 असतो. 1 चा गुणाकार व्यस्त 1 आहे. त्यानंतर आणखी उदाहरण घेऊ म्हणजे समजेल. 2 चा गुणाकार व्यस्त 2 चा गुणाकार व्यस्त हा 1/2 आहे. 0 चा गुणाकार व्यस्त नाही. 0 चा गुणाकार व्यस्त नाही. आता का नाही? कारण कोणत्याही संख्या घेतल्या तर त्याचा छेद 1 असतो. 0चा छेद 1 असतो. आणि मग आपण ह्याला जर गुणाकार व्यस्त करायचा असेल तर तुम्ही लक्षात घ्या, 1 चा गुणाकार व्यस्त 1, 2 चा गुणाकार व्यस्त 1/2. म्हणजे 2 कसं होतं? 2 हे कसं लिहिता येईल? 2/1 आणि 2/1 हे कसं लिहिलं? 1/2. 2 चा गुणाकार व्यस्त 1/2 अशा पद्धतीनं आपण मांडलं. आणि मग 0 चा गुणाकार व्यस्त अशाच पद्धतीनं कसा येणार? छेदाचा अंश अंशाचा छेद म्हणजे 1/0. पण गणितामध्ये कोणत्याही संख्येचा 0 हा छेद नसतो. आणि म्हणून असं कधीच कुठं तुम्हाला छेद 0 दिसणार नाही. म्हणून ह्या 0ला गुणाकार व्यस्त येत नाही. 0चा गुणाकार व्यस्त नाही, हे लक्षात घ्या. मग आणखी तुम्हाला जर पुढे जायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर मग 3/2 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 3/2 चा गुणाकार व्यस्त काय असेल? तर तो छेदाचा अंश अंशाचा छेद म्हणजे 2/3 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आता आणखी पुढे जाऊन बघा की 5 चा घातांक 3 चा गुणाकार व्यस्त. आता 5 चा घातांक 3 चा गुणाकार व्यस्त म्हणजे बघा, 5 चा घातांक 3 ह्याला छेद किती आहे? 1 आहे. आणि गुणाकार व्यस्त कसा करतो आपण? अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करतो. आणि जर का मग आपल्याला इथं तसंच करायचं असेल, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश, तर हा छेद काय केला? अंशात लिहिला. आणि हा अंश काय लिहिला? छेदामध्ये लिहिला. 5 चा घातांक 3. मग हे जर आपल्याला आणखी रूपांतर देऊन करायचं असेल तर हा जो छेदातल्या संख्येला जो घातांक आहे, हा घातांक जर वर न्यायचा असेल अंशामध्ये तर काय करायचं? 5 चा घातांक -3 असा होतो. म्हणजे घातांकाचं चिन्ह बदलतं. अंशातून छेदात गेला किंवा अंशातून छेदात आला
किंवा छेदातून अंशात आला, अशा वेळेला काय होतं, फक्त चिन्ह बदलतं. ह्याचं वर गेलं की ऋण 3 होतं, किंवा वर 3 असेल तर खाली आल्यावर ऋण 3 होतं. म्हणजे अशा पद्धतीनं 5चा घातांक ऋण 3 हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हेच आणखी आता म्हणजे 5चा घातांक 3चा गुणाकार व्यस्त काय आला, 5चा घातांक ऋण 3. म्हणजे काय झालं, धन 3च्या ऐवजी ऋण 3 झालं. आहे अशी संख्या 5चा घातांक 3, 5चा घातांक 3 काय आलं, फक्त ऋणचिन्हाचा बदल झाला गुणाकार व्यस्त लिहिताना. आणखी हेच गुणाकार व्यस्त लिहिताना आणखी एक पद्धत आपल्याला वापरता येईल. आता घातांकाच्या नियमानुसार जर मी 1चा घातांक 3 लिहिला, अंशातला हा 1 आहे, 1चा घातांक 3 लिहिला तर काहीही फरक पडणार नाही. 1चा 3 वेळा गुणाकार केला तर 1च येणार. आणि हे 5चा घातांक 3. मग हेच मला असं लिहिता येतं 1/5 कंसाचा घातांक 3. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला 1/5चा घातांक ऋण 3 असं सुद्धा आपल्याला ह्याचा गुणाकार व्यस्त लिहिता येतो. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये हा पर्याय आला तर हाच पर्याय बरोबर, किंवा गुणाकार व्यस्त विचारला ह्याचा आणि असा पर्याय असेल तर हाही पर्याय बरोबर आहे. मग हा नसेल आणि हा असेल तर हाही बरोबर तुम्हाला पर्याय लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून घातांकित संख्येच्या बाबतीत हे लक्षात घ्यायचं आहे. आता थोडंसं वेगळं उदाहरण बघूया. समजा 2/3 कंसाचा घातांक 4 असा असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त काय येईल, 2/3चा घातांक 4. तर सरळ सरळ याच पद्धतीनं काय येईल तर 2/3 कंसाचा घातांक ऋण 4. त्याच संख्येचा घातांकाचं चिन्ह बदलणार फक्त. म्हणजे 2/3चा घातांक 4 चा गुणाकार व्यस्त 2/3चा घातांक ऋण 4 आला. आणखी कोणती पद्धत आहे की हे जर पर्यायामध्ये नसेल तर आपल्याला आणखी काय लिहिता येतं किंवा काय बरोबर येतं, ह्याचं दुसरं ऑप्शन आपण इथं आता शोधायचं आहे. 2/3चा घातांक ऋण 4 म्हणजेच ह्याला रूपांतर दिलं तर काय होतं, हे इथं बघा, 2/3 कंसाचा घातांक ऋण 4. याला मी काय केलं, हा घातांक सेपरेट केला, 2चा घातांक ऋण 4 छेद 3चा घातांक ऋण 4. मग मी काय केलं, अशा पद्धतीनं या दोन्हीला सेपरेट केल्यानंतर हा जो घातांक ऋण आहे तो धन केला. कसा केला बघा, हे छेदातलं अंशात नेलं, अंशातलं छेदात आणलं. हे 3 कुठं नेलं, अंशामध्ये, आणि हे 2 कुठं आणलं, छेदामध्ये. तर काय होतंय बघा, हा धन होणार घातांक 3चा घातांक 4, आणि हा ऋण आहे तो धन झाला 2चा घातांक 4. आणि मग पुन्हा आपण हे घातांक वेगळे केलेले काय करायचे, एकत्र करायचे. म्हणजे 3/2 कंसाचा घातांक 4. अशा पद्धतीनं हे जरी उत्तर असेल तरी बरोबर आहे, आणि हेच बरोबर समान काय आहे ह्याच्याशी हे आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला गुणाकार व्यस्त 3/2 कंसाचा घातांक 4 हेही उत्तर बरोबरच असणार आहे. काय बदल झाला, घातांक धनला धनच राहिला, फक्त हा अपूर्णांक काय झाला, त्याचा व्यस्त इथं आला, 2/3च्या ऐवजी 3/2. आणि जर बेस म्हणजे पाया जर तोच असेल 2/3 तर घातांकाचं चिन्ह बदलणार. अशा पद्धतीनं गुणाकार व्यस्त आपल्याला अपूर्णांकाच्या बाबतीत अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात. आणि एक अंतिम भाग राहिला भागाकाराचा. 25/7 भागिले 5/21. आणि मग पुढं जाऊया की
25/7 भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करायचा. कुणाचा करायचा? पण ह्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. या 5/21चा गुणाकार व्यस्त. मग 3/2चा गुणाकार व्यस्त 2/3. तसा 5/21चा 21/5 आणि मग भागाकाराचा गुणाकार व्यस्त करून लिहिलं आणि मग तुम्ही क्रिया करायची 25 गुणिले 21/7 गुणिले 5. आणि जर हे करायचं असेल तर अगोदर संक्षिप्त रूप दिलेलं सोपं. 7 एके 7, 7 त्रिके 21, 5 एके 5, 5 5 25. 5 गुणिले 3/1 गुणिले 1 म्हणून 1 गुणिले 1 1 येतं. ते आपण नाही लिहिलं तरी चालतं. म्हणून 5 त्रिक 15. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करताना गुणाकार व्यस्तचा वापर करून मगच भागाकार आपल्याला करता येतो, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, धन्यवाद.